नमस्कार. तर आपण आहे आज बारामतीचं सुप्रसिद्ध सोन्याच्या बाबतीमध्ये जर नाव काढायचं म्हटलं आपलं तर ज्योतिचंद भाईचंद सराफ. आणि महत्त्वाचं म्हणजे संबंध म्हटले तर नाव म्हटलं की शांतीशेठचं नाव येतं. पण शांतीशेठ नसल्यामुळे आमचे आज त्यांचे बंडू काका आज आमची योगायोगाने दुकानामध्ये भेट झाली. पण मला एक त्यांच्याकडून एक वेगळंच म्हणजे एक गुण आम्हाला दिसला की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की हे मोठी लोक असतात, हे फक्त व्यवसाय पैसा याला किंमत देतात, पण त्यांच्याकडे ज्ञान किती असतं हे मला दाखवायचं. की आज यांनी दिव्य असा संदेश जो कीर्तनामध्ये आम्ही एका वाक्यात बोलू शकत नाही, ह्या काकांनी इतका दिव्य संदेश मला दिला. बघा ते त्यांच्या मुखातूनच संदेश सांगतील. हां बोला काका तुमचं ते. पृथ्वीच्या पाठीवर 4 माणसं गरीब आहेत. एक दूध देणारी गाय, 2 नंबर स्वतःची आई, 3 नंबर लेक आणि 4 नंबर बहीण. याच्या पलीकडे पृथ्वीच्या पाठीवर कुणीही गरीब माणूस नाही. बायका पैसा असेल तर प्रेम करतात, पण शिकलेल्या बायांना अकला जरा कमी असते. वा वा वा. बघा म्हणजे एवढा दिव्य संदेश. आणि हा महत्त्वाचा म्हणजे ऐका, हा संदेश जो आहे हा स्वतः हा आलेला अनुभव आहे. बरोबर आहे की नाही? मला पण लोकांनी सांगितलेलं आहे. पण एवढं असताना परिस्थितीने एवढी मोठी एवढे हे असतानाही यांच्याकडचे विचार हे किती मोठे आहेत हे एक गवण्यासारखी गोष्ट आहे. असो, प्रेक्षकांना माझी विनंती आहे, इथून पुढं तुम्ही येत असताना आपलं जे काही सोनं वगैरे खरेदी करता ते आमच्या या ज्योतिचंद भाईचंद सराफ यांच्याकडे घ्या. का घ्या? बघा यांचे मालक जे आहेत हे यांचे मालक आहेत, हे व्यवसाय करतात हा विषय नाही, पण व्यवसाय करत असताना अध्यात्माविषयी किती आवड आहे हे आपल्याला छोट्याशा क्लिपमधून कळालं. महत्त्वाचे यांच्या अनेक प्रकारच्या योजना असतात. बरोबर आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ सुवर्ण ठेव योजना आहे. दुसरा मुद्दा परत बिशी ठेव असते आहे की नाही. पण महत्त्वाचं म्हणजे की जर ब्रँड जर असेल तर यांचं असतं एक वेळ अवश्य भेट द्या. ज्योतिचंद भाईचंद सराफ, बारामती. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या ब्रँच आहेत त्यांच्या, आणि त्या ठिकाणी अशीच जी बारामतीला ब्रँचमध्ये सुविधा दिली जाते ती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक असणाऱ्या ब्रँचमध्ये दिली जाते. एवढीच माझी इच्छा आहे. फक्त एक या आणि यांच्यामधल्या काही योजना वगैरे असतील त्याचा लाभ घ्या. कारण का हे जे आहेत व्यवसाय करत असताना ह्यांचे सामाजिक कार्य भरपूर आहे. म्हणजे जेणेकरून अनेक याच्यातून जो काही फायदा होतो तो गोशाळा असेल, अनाथ आश्रम असेल, अन्नदान असेल, बरंचसं खूप ह्यांच्याकडून घडतं. नाही आता माझ्या